तर ठाकरेंकडे लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता आहे, तशी चर्चा सुरू आहे। 20 वर्षांनी राज ठाकरे शनिवारी शिवसेना भवनात जाणार आहेत। याआधी एकत्र येण्याची घोषणा एका हॉटेलमध्ये झाली होती, मात्र आता शिवसेना भवनामध्ये राज ठाकरे जाणार आहेत। 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात पहिल्यांदाच राज ठाकरे जाणार आहेत, त्यामुळे ठाकरेंकडे लवकरच खांदेपालट होणार का अशी चर्चा आहे। 4 तारखेला सन्मान्य राज ठाकरे सुद्धा शिवसेना भवनात येत आहेत। वचननामा तो संयुक्त वचननामा आम्ही प्रकाशित करतो आहोत। त्या संदर्भात काल उद्धवजी आणि राजसाहेबांमध्ये चर्चा झाली प्रदीर्घ काळ। त्यानंतर 4 तारखेला शिवसेना भवनामध्ये वचननाम्याचं प्रकाशन आहे आणि माननीय राज ठाकरे शिवसेना भवनात त्यासाठी उपस्थित राहतील। ही सगळ्यांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। ज्योत्स्ना, राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनमध्ये जाणार आहेत, त्यामुळे खांदेपालट ठाकरे गटामध्ये होणार का अशी चर्चा आहे। खरोखरच यापुढे ठाकरे गटाचं नेतृत्व राज ठाकरे यांच्याकडे येऊ शकतं? आपण जी परिस्थिती सध्या बघतोय तर निवडणुकीच्या तोंडावरती जे काही ठाकरे बंधू जे आहेत ते इतक्या वर्षानंतर एकत्र आले। मुंबईतल्या मराठी माणसाला ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती की ठाकरे बंधू एकत्र यावे आणि मनसे आणि आता ठाकरेंची शिवसेना एकत्र जरी आली असली तरी हे दोन्ही बंधू जे आहेत ते एक पक्ष म्हणून लढत नाहीये, तर मनसेची आणि ठाकरे शिवसेनेची जी आहे ती युती झालेली आहे। त्यामुळे नेतृत्व नेमकं कोणाकडे असेल तर आपण या संपूर्ण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी दोन्ही ठाकरे बंधूमध्ये जी युती बघतोय तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे आहे ते शिवसेना ठाकरे गट जे आहेत, उद्धव ठाकरे पण बऱ्यापैकी चांगला पुढाकार घेतात, त्याचबरोबर जे आहेत ते राज ठाकरे यांचा सुद्धा मोठा पुढाकार दिसतोय। मात्र दोन्ही ठाकरे बंधूंनी जे आहे ते अमित ठाकरे आणि त्याचबरोबर जे आहे ते आदित्य ठाकरे हे दोघे जे आहेत ते आता प्रचारासाठी एकत्र फिरणार आहेत आणि जे वाक्य उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, तेच वाक्य जे आहे ते आज अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा म्हटलेले आहेत। आज त्यांनी एकत्र जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता राज ठाकरे जे आहेत ते तब्बल 20 वर्षानंतर जे आहे ते शिवसेना भवन मध्ये जे आहे ते जाणार आहे आणि त्यामुळे एकूणच या म्हणजे राज ठाकरे ज्यावेळेस शिवसेना भवन मध्ये पोहोचतील तर एक मोठा एक खांदेपालट म्हणण्यापेक्षा एक मोठा मुंबईच्या राजकारणामध्ये जे आहे ते एक मोठं चित्रपालट आपल्याला पाहायला इथे त्या ठिकाणी मिळू शकतं। आणखीन जागा वाढण्याची एकीकडे ज्यावेळेस राज ठाकरे शिवसेनेमध्ये अखंडित शिवसेनेमध्ये होते तेव्हा सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचे पुढचे वंशज, राजकीय वंशज राज ठाकरे यांच्याकडे बघितलं जात होतं, राज ठाकरे यांच्याकडे सूत्र येतील असं म्हटलं जात होतं। आता सध्या उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची कारणं पाहता आणि राज ठाकरे यांचा आक्रमक स्वभाव पाहता पुढच्या काही दिवसांमध्ये तसं होण्याची शक्यता आहे? सध्याच्या घडीला आपण हे बोलणं फार लवकर होईल की राज ठाकरे याचं नेतृत्व करतील का, कारण सध्याची परिस्थिती जर पाहायला गेलं 20 वर्षापूर्वीची शिवसेना आणि आताची शिवसेना बघितली तर शिवसेनेचे जवळपास आपण म्हणू शकतो की आतापर्यंत 3 तुकडे झालेले आहेत। एका बाजूला उद्धव ठाकरे जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून जे आहे ते वारसदार म्हणून स्वतःला घोषित करतात। दुसरीकडे राज ठाकरे जे आहेत त्यांचा ठाकरी बाणा जो आहे तो त्यांचा अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा असल्यामुळे मी त्यांचा उत्तराधिकारी आहे असं मनसेचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरे यांना मानतात। आणि तिसरीकडे आपण बघतोय की एकनाथ शिंदे हे मी बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा घेऊन पुढे चाललोय असं म्हटलं जातंय। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असो आणि आता सर्वात महत्वाच्या म्हणजे ज्याच्यासाठी मुंबई महानगरपालिका ओळखली जात होती, मुंबईमध्ये ठाकरेंचं वर्चस्व ज्या पद्धतीने होतं त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे रिझल्ट बरंच काही सांगून जातील। पण त्यापूर्वीच राज ठाकरे यांचा जो ठाकरी बाणा आपल्याला पाहायला मिळतोय तो एकूणच राज ठाकरे यांच्याकडे ती एक शैली आहेच आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांच्याकडे जे आहे ते मग बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं आलेलं मग व्यंगचित्राचं त्यांच्याकडे टॅलेंट असो किंवा एक विरोधकांना रोखठोक बोलण्याची स्टाईल असो ती राज ठाकरेंकडे आहेच। त्यामुळे नक्कीच राज ठाकरे सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा आणि त्याचा ठाकरी बाणा घेऊन चालतात। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमका बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराधिकारी, यांच्या विचारांचा वारसदार किंवा मुंबईचा ठाकरी बाणा कोण पुढे घेऊन जाते हे मुंबई महानगरपालिकेच्या रिझल्टवरती बरंच काही स्पष्ट होईल। जगदीश, धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या या माहितीबद्दल।